91 हे बोलून दाखवणार आहे. जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समाजाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो बाजाच्या पाशापासून, कादंबरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाकर घालेन, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयेचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात पेणारी भरी, वर दुपारी नाश करणारी पट्टी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस शस्त्रवादी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावादी पडले, तरी ती तुला भेटणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परस्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतेही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा दे. तुझ्या पायांना झोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून देते. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा दावा करेन तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करेन, मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करेन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. आमेन.